साहेब 25 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 16 दिवस मी अन्नत्याग केला, तरी सुद्धा मला राज्य शासनाकडून उत्तर मिळालं नाही। फक्त राज्याच्या आयुक्तांकडून उत्तर असं म्हणतात की आम्ही नोकरी देऊ शकतो। साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब निवडणुकीच्या वेळेस आम्हाला सांगितलं की त्याच आस्थापनावर तुम्हाला परमनंट नोकरी देतो 6 महिन्यानंतरच, असे माझ्याकडे व्हिडिओ आहेत आणि 4.5 GR आहे साहेब की मी इच्छुक आहे, म्हणजे मला त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते। परंतु आज इथं प्रमाणपत्रावरती असं म्हणत आहे की तुम्ही नोकरीचा दावा करू शकत नाही, असा कार्यकाळ संपल्याच्या ठिकाणी लिहून देत आहेत। अत्यंत राज्यातल्या 1,34,000 तरुणांवर अन्याय होतोय। प्रधानमंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणतात की 3.5 कोटी तरुणांना रोजगार देऊ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सांगतात की 10 लाख तरुणांना म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंना रोजगार देऊन सांगतात आणि आज आमच्याकडनं सांगतात की तुम्ही नोकरीचा दावा करू शकत नाही। अत्यंत चुकीचं आहे साहेब। म्हणून मला आता शेवटच्या महिन्याचा मी आता आयुक्त साहेबांकडे गेलो आणि माझा 1 महिन्याचा पेमेंटचा सुद्धा तर त्यांनी हजेरी घेतली नाही, मला पगार देऊ शकले। जोपर्यंत मी कार्यकाळ मुक्त देत नाही तोपर्यंत देऊ शकत नाही। माझ्यावर अन्याय होतोय, मी कोर्टात जाईल आणि शासनाकडे एकच विनंती करत आहे, मला जर रोजगार मिळाला नाही तर मला आत्मदानाची परवानगी द्यावी, एवढीच विनंती करतोय। 16 दिवस मी अन्नत्याग केला। माझा 10 वर्षाचा मुलगा राजेश, धर्मपत्नी कविता, 14 वर्षाची मुलगी भाग्यश्री यांना घेऊन मी जर उपोषण केलं तरी शासनाने मला रोजगार दिला नाही। आमच्यावर अन्याय करायचा का? आम्ही मरायचं का? आणि जर मरायचं असेल तर आम्हाला लिहून द्या। तुम्ही तहसीलदार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी मला लिहून द्या की आपल्याला जेवढे तुला रोजगार देऊ शकत नाही तर तुम्ही मेले तरी चालतील। साहेब, मी तुमचं एवढंच उत्तर मागणार आहे, दुसरं काहीच मागणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। जर तुम्हाला संविधान मान्य असेल तर तुम्ही आम्हाला रोजगार द्या, मान्य नसेल तर तुम्ही नाही दिलं तरी चालेल साहेब, पण पूर्ण जगाला दाखवून देईल की शासनाला रोजगार देणं नव्हतं तर यांना संविधान मान्य नाही। आणि एवढं नाही तर आमची फसवणूक केली आहे आणि याच्यामुळे आम्ही कोर्टात पण जाऊ आणि विरोधी पक्षांचा पण सहारा घेऊ साहेब। एवढं बोलतो, नितच थांबतो। हे मला नाही मुंबई शासनाकडून हो त्यांच्या मार्फत मुंबईला